मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत हप्ते बंद होण्याचे हेच ते 7 कारणे आहेत। भरपूर अशा महिलांचे हप्ते आता ई केवायसी केल्यानंतर बंद होणार आहे। ई केवायसी करून काही फायदा होणार नाही, हे मात्र पक्क ध्यानात ठेवा। ई केवायसी तुम्हाला केल्यानंतर हप्ते मिळणार का मिळणार नाही हे तुम्हाला आत्ताच समजून येणार आहेत। कोणकोणते 7 कारणे आहेत याबद्दलची पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी पाहू शकता, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे 7 कारणे सांगण्यात आलेले आहेत ते कोणकोणते 7 कारणे आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। बघा, हप्ता बंद होण्याचे कारणे, यामध्ये जो पहिला कारण आहे तो कारण समजून घ्या। भरपूर अशा कुटुंबातील सदस्यांच्या नावाने 4 चाकी वाहने आहेत, अशा लाभार्थ्यांचा हप्ता जो आहे तो ई केवायसी केल्यानंतर सुद्धा बंद होणार आहे। पूर्वी भरपूर अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या नावे किंवा सदस्यांच्या नावाने 4 चाकी वाहने होते, त्यानंतर ते लाभार्थी वाहने विकले आहेत, त्यांना हप्ता बंद झालेला होता। तर अशा लाभार्थ्यांना ई केवायसी केल्यानंतर हप्ता चालू होऊ शकतो। ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने जर 4 चाकी वाहने असेल, ज्यांच्या नावाने तुम्ही सध्या ई केवायसी करत आहात त्यांच्या नावाने जर 4 चाकी वाहने असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करून सुद्धा काही फायदा होणार नाही, हप्ता तुम्हाला बंद होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून आलं पाहिजे। त्यानंतर यामधला जो दुसरा कारण आहे तो म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न जर वार्षिक असेल, प्रति महिन्याला जर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत असतील, वर्षाला जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, आता तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतींची तुम्ही केवायसी करत आहात आधार कार्ड नंबर टाकून, आता यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिला ई केवायसी केल्यानंतर सुद्धा अपात्र होणार आहेत आणि त्यांना हप्ते मिळणार नाहीत, हे मात्र नक्की कन्फर्म या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा, तिसरा कारण आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिलांचे बनावट कागदपत्रे आढळून आले आहेत। काही लाडक्या बहिणी अशी आहेत, नावे पुरुषांची आहेत परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत, नावे चेंज करून कागदपत्रे बनावट बनवून, यामुळे सुद्धा ई केवायसी केल्यानंतर म्हणजे ई केवायसी केल्यानंतर भरपूर अशा महिला सापडणार आहेत आणि अशा महिला या योजनेपासून आता पूर्णपणे बंद सुद्धा होणार आहेत, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात यायला पाहिजे। जर तुम्ही करेक्ट असाल, बनावट कागदपत्रे तुम्ही जोडलेले नाहीत तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, 100% तुम्हाला हप्ते मिळतील। त्यानंतर बघा, चौथा कारण आहे आयकर भरणारे सदस्य। जर तुमच्या कुटुंबात एखादा व्यक्ती किंवा ज्यांच्या नावाने तुम्ही आता ई केवायसी करणार आहात, महिला आयकर भरत असेल तर अशा महिलांना लाभ दिला जाणार नाही। जर त्यांचा पती जर आयकर भरत असेल किंवा वडील जर आयकर भरत असेल, अविवाहित असाल तर आधार कार्ड जो आहे वडिलांचा जर तुम्ही टाकलेला असेल तर तुम्हाला इथं आयकर सदस्य म्हणून या ठिकाणी तुम्ही सापडाल, त्यासाठी तुम्हाला लाभ मिळणार नाही। जर पती तुमचे आयकर भरत असतील किंवा तुम्ही स्वतः आयकर भरत असाल तर तुम्हाला इथं या ठिकाणी हप्ते बंद होऊ शकतात। आता त्यानंतर बघा, पुढील जो 5वा जो कारण आहे तो सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असेल तर असे सुद्धा लाभार्थी ई केवायसी केल्यानंतर अपात्र होणार आहेत। आता यामध्ये समजून घ्या, भरपूर अशा महिला एका रेशन कार्डामध्ये आहेत, एकाच कुटुंबात आहेत, परंतु त्यांनी विविध महिला अविवाहित 2 पेक्षा जास्त आहेत। आता याचा नियम काय होता, एका कुटुंबात एक अविवाहित महिला आणि दुसरी आहे विवाहित महिला, अशा महिलांनाच फक्त लाभ दिला जाणार आहे। परंतु विवाहित जर 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशा सुद्धा महिला या योजनेपासून आता दूर होऊ शकतात। हे सुद्धा 5 कारणे आहेत। त्यानंतर आपण आता पुढील 6वा कारण समजून घेऊया। या ठिकाणी सांगण्यात आलेला 6वा कारण आहे तो म्हणजे दुसऱ्या योजनेतून 1500 रुपयापेक्षा जास्त जर लाभ घेत असेल, आता यामध्ये विविध योजना आहेत, जसं की निराधार अनुदान योजना आहे, यामध्ये भरपूर अशा महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये मिळवत आहेत। मग अशा लाभार्थ्यांना या योजनेपासून आता अपात्र ठरवलं जाणार आहे, त्यासाठी सुद्धा ही ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। आता जर तुम्ही दुसऱ्या योजनेतून प्रति महिना 1500 रुपये जर घेत असाल तर ई केवायसी करून सुद्धा तुमचं काही फायदा होणार नाही, हे सुद्धा माहिती असायला पाहिजे। त्यानंतर 7वा जो शेवटचा कारण आहे हा एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आता यामध्ये बघा, ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिला सुद्धा ई केवायसी केल्यानंतर या योजनेमधून आता दूर होणार आहेत।
याचा जो नियम आहे, वय वर्ष 18 ते 65 वर्ष वयोगटातील ज्या महिला होत्या अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा भरपूर अशा महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहेत, त्या महिला सुद्धा या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत. अशा महिलांना सुद्धा आता या योजनेपासून दूर केलं जाणार आहे. त्यांचं ई-केवायसी करून सुद्धा काही अर्थ नाही. भरपूर अशा महिला आधार कार्डवर तारीख चेंज करून किंवा आधार कार्ड डुप्लिकेट बनवून सुद्धा अर्ज केलेले आहेत. अशा महिलांना सुद्धा या योजनेचा आता लाभ दिला जाणार नाही. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये हे 7 नियम किंवा कारणे तुम्हाला जर माहिती असतील तर जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता ई-केवायसी सध्या केले जात आहे. ई-केवायसी साठी हे 7 कारणे नंबर 1 आहेत. या 7 कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तर ई-केवायसी करून काही अर्थ नाही. त्यासाठी परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक महिलांना कळेल की आपण या योजनेमध्ये पात्र आहात की नाही, हे आताच त्यांना समजून येणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.